Hello students, today we are going to start, that is the third chapter of the geometry. That is the name of that chapter is circle. In previous two video you have studied about the Pythagoras theorem. त्याच्यावरचे छोटे छोटे क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. सीईटीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला मी त्याच्यामध्ये टीच केलेलो आहे. Today we are going to start, that is the next chapter, that is the circle. सर्कल मध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन माहिती आहे आणि तुम्हाला काय विचारले जाणार आहे सीईटीच्या दृष्टिकोनातून, छोटे छोटे क्वेश्चन्स काय विचारले जातील, तर ते क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. तुम्ही याच्या पाठीमागचे जे व्हिडिओज आहेत ते चांगले वॉच केले असतील आणि तुम्ही वॉच केल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला नसाल अशी अपेक्षा धरून मी पुढचा व्हिडिओ तुमचा स्टार्ट करत आहे. तुम्ही सर्वजण आता जो 11च्या ॲडमिशनसाठी उत्सुक आहात आणि 11च्या ॲडमिशनसाठी तुम्हाला सीईटीची एक्झाम म्हणजे 11 सायन्सला जर जायचं असेल तर सीईटीची एक्झाम देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर का 10थमध्ये जर मार्क्स चांगली पडली नसतील तर तुम्ही त्याच्यासाठी सीईटीमध्ये चांगली मार्क्स पाडून तुम्ही 11वी सायन्सला फर्स्ट राऊंडमध्ये का होईना पण फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ओके, तर मी तुम्हाला पुढे नेतोय. तर बघा इथं एक सर्कल मी ड्रॉ केलेला आहे आणि हा जो सर्कल आहे याचा हा जो ओ जो आहे, या ओला त्या सर्कलचा सेंटर म्हणतात. अँड ए बी इज कॉल्ड कॉर्ड. इट इज द सेंटर, इट इज द कॉर्ड. ए बी इज द कॉर्ड. त्याला कॉर्ड म्हणतात. कॉर्ड म्हणजे जीवा. आणि अशी कितीही कॉर्ड्स काढू शकता तुम्ही. इथे ड्रॉ करू शकता, इथे ड्रॉ करू शकता, इथे ड्रॉ करू, इथं अशा कितीही कॉर्ड्स काढू शकता. फक्त ती कॉर्ड जी आहे ती जर का सेंटरमधून, ओरिजिनमधून जर गेली और सेंटरमधून जर गेली तर त्या सेंटरमधून गेलेली जी कॉर्ड असते त्याला आपण डायमीटर म्हणतो. तीही कॉर्डच असते पण तिला आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणतो. आता मी असं म्हणेन इन फिगर. आता इथे ह्या फिगरमध्ये तुम्हाला ए बी, व्हॉट इज द ए बी इज कॉल्ड असा जर क्वेश्चन विचारला, तुमचा जो क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन या फिगरवर असू शकतो. इन फिगर सेगमेंट ए बी इज कॉल्ड. सेगमेंट ए बी ला काय म्हणतात असा क्वेश्चन विचारते. आता सेगमेंट ए बी जो आहे मग तुम्हाला ऑप्शन काय देतील, तर तिथं सिकेंट म्हणतील, टँजेंट म्हणतील, कॉर्ड म्हणतील, नन ऑफ दिस असं म्हणतील. मग सिकेंट आहे का कॉर्ड आहे का टँजंट आहे, तर ही काय आहे, कॉर्ड आहे. कॉर्ड मीन्स सेगमेंट विच जॉईन्स एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. सर्कलवरील कोणतेही 2 पॉइंट्स जॉईन करणाऱ्या, दोन पॉइंट जॉईन करणाऱ्या सेगमेंटला आपण काय म्हणतोय, कॉर्ड. म्हणजे ही झाली तुमची आन्सर, ते झालं कॉर्ड. ओके, देन लाईन एल इज कॉर्ड. तेच ऑप्शन असतील, सिकेंट, टँजंट अँड कॉर्ड. तर लाईन एल जी आहे तिला आपण काय म्हणणार आहोत, टँजंट म्हणणार आहोत. टँजंट, बिकॉज दॅट लाईन टचेस टू द सर्कल ॲट अ पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये ते दोघ जण काय झाले, ते सर्कलला ती लाईन टच झाली म्हणून तिला टँजंट म्हणायचं. काय म्हणायचं, टँजंट. आणि समजा मी अशी एखादी जर का लाईन ड्रॉ केली, लाईन ए बी or line L passing through the point, intersect to the circle at a point A and B is called. That line AB is called. AB is called. या AB ला काय म्हटलं, समजा AB ला ह्या लाईनला काय म्हटलं, काय म्हणतील तर ते तुम्हाला ऑप्शन देतील. काय म्हणतील, कॉर्ड, टँजेंट अँड सिकेंट. कॉर्ड, टँजेंट अँड सिकेंट. आन्सर काय येणार आहे तुमचं, सिकेंट. समजते, ही सिकेंट, ही टँजेंट, ही
chord. Then if I join that AB, then segment AB is called, असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही त्याला काय म्हणणार, सेगमेंट AB ही काय आहे असा क्वेश्चन विचारला तुम्हाला, इज कॉल्ड, तर तुम्ही काय म्हणणार, ते तुम्हाला विचारतील, चार ऑप्शन असतील, कॉर्ड, टँजंट, सिकेंट अँड रेडियस. चार ऑप्शन काय असतात, कॉर्ड, टँजंट, सिकेंट अँड रेडियस. तर तुमचा आन्सर काय असणार आहे, रेडियस. रेडियस ही एक मी जॉईन केलो. हिअर इन ट्रायंगल असं म्हणतो, इन ट्रायंगल OMB OM is perpendicular on chord AB असा क्वेश्चन तुम्हाला दिला. then OB is called. आता बघा क्वेश्चन काय विचारला, ट्रायंगल OMB मध्ये OM इज परपॅन्डिक्युलर टू द कॉर्ड AB. OM ही जर OM जी आहे ही कॉर्ड AB वर परपॅन्डिक्युलर आहे. देन OB इज कॉल्ड. तर मग या OB ला काय म्हणतात, क्वेश्चन विचारला जाईल, कॉर्ड, टँजंट, सिकेंट अँड हायपोटिनस. कॉर्ड, टँजंट, सिकेंट, हायपोटिनस. यातला 4 मधला आन्सर काय येणार तुमचा, हायपोटिनस. काय समजलं का तुम्हाला, इथेपर्यंत लक्षात आलं का पहा. आता मग पुढे असं म्हटलं, पुढचा क्वेश्चन असा विचारला जाईल, दॅट इज इफ OM परपॅन्डिक्युलर ऑन कॉर्ड AB असा क्वेश्चन विचारतील. इफ OM is perpendicular on chord AB, OM is perpendicular on chord AB, then first option असेल AM is greater than MB, second AM is less than MB, third option असेल AM equal to MB, and fourth option असेल none of these. या 4 ऑप्शन मध्ये काय आन्सर असू शकेल पहा. तर OM इज परपॅन्डिक्युलर ऑन AB वर जर परपॅन्डिक्युलर असेल तर ह्या AM आणि AB मध्ये रिलेशन काय असते. फर्स्ट ऑप्शन आहे AM इज ग्रेटर दॅन MB. AM हा MB पेक्षा मोठा आहे, AM हा MB पेक्षा लहान आहे, आणि AM इक्वल टू MB किंवा याच्यापैकी काहीच नाही. काय आन्सर असू शकेल बरे, तर त्याचा आन्सर असेल तर AM, थर्ड ऑप्शन, AM इक्वल टू MB. याचं कारण असं की परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, बायसेक्ट द कॉर्ड. परपॅन्डिक्युलर ड्रॉन from the center of the circle on the chord, bisect it. म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड वर जो परपॅन्डिक्युलर टाकला जातो तो पुढच्या कॉर्डला काय करतो तर बायसेक्ट करतो. बायसेक्ट मीन्स टू इक्वल पार्ट्स. बायसेक्ट मीन्स 2 equal parts. So that is the AM equal to MB. This answer. मग आता इथं मी असं पुढे म्हणेन बघा, आता हाच क्वेश्चन काय विचारलं जातील पहा. इफ OM परपॅन्डिक्युलर ऑन कॉर्ड AB, OM AB वर परपॅन्डिक्युलर आहे, देन M is midpoint of AB असा ऑप्शन असेल. दुसरा ऑप्शन असेल M is trisect AB, then third point असेल both A and B, none A and B. चौथा पॉइंट असेल, चौथा ऑप्शन असेल none A and B.
ए अँड बी नाही, ए अँड बी आहे, ए आहे मिड पॉइंट ऑफ ए बी आणि दुसरा आहे एम इज अ ट्रायसेक्शन पॉइंट ऑफ द ए बी, म्हणजे 3 भाग करणार आहे. तर जर तुमच्या लक्षात आलं की इथं मी आता म्हटलं तुम्हाला एम इक्वल टू एम बी, याचा अर्थ एम इज द मिड पॉइंट ऑफ ए बी, हे फिक्स झालं. म्हणजे हे एम असाही क्वेश्चन त्याच्यावर विचारला जाऊ शकेल. ओके, एवढे क्वेश्चन्स या फिगरवर तुम्हाला विचारतात. आता याच फिगरमध्ये तुम्हाला मी आणखीन एक पॉइंट सांगतो, बघा लक्ष द्या. आता ही फिगर थोडीशी मी काढतो काय, आणि इथं एवढाच हे जॉईन करतो. ओसी मग काय म्हणणार का, इन फिगर OC intersect to line L at C, then angle OCA is first 90 degree, second 60 degree, third 30 degree and fourth 45 degree. असा क्वेश्चन असेल. जर यामध्ये जर ओसी जर का या फिगर मध्ये ओसी इंटरसेक्ट लाईन एल ऍट सी, देन व्हॉट इज द अँगल OCA, हा अँगल किती असेल. तर तुम्हाला माहिती आहे लाईन जॉईनिंग टू द line, if a line touches to the outer end of the radius, then it is perpendicular to the radius. लक्षात घ्या, या रेडियस ही रेडियस आहे, रेडियसच्या आउटर एंडला कुठेही इथं असू दे, इथं असू दे, इथं असू दे, कुठेही तुम्ही जर रेडियसच्या आउटर एंडला जर का ती लाईन जर टच करत असेल तर ती तिथं किती अँगल करते, 90 डिग्री अँगल करते. म्हणजे तुमचा आन्सर असणार 90 डिग्री. लक्ष इथं म्हणजे थोडक्यात काय, टँजंट इज ऑलवेज, रेग्युलर सेंटेन्स काय, टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द आउटर एंड ऑफ द रेडियस. टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द आउटर एंड ऑफ द रेडियस. समजलं का. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी इथे ही कॉर्ड मध्ये कन्व्हर्शन करतो. ही एक कॉर्ड आहे, ए बी इज अ कॉर्ड, देन सी डी इज अनादर कॉर्ड, हे टँजंट काढून टाकतो. सी डी इज अनादर कॉर्ड, अँड इफ I will draw that is perpendicular from the center of the circle on the chord, या chord वर जर आपण परपेंडिक्युलर काढला, इथं OE is perpendicular, OE is perpendicular AB and OF is perpendicular CD. असं जर मला फिगर दिली आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला इन अ फिगर, इफ, बघा क्वेश्चन काय विचारते, इन फिगर इफ AB इक्वल टू CD, देन AB इक्वल टू, जर AB आणि CD जर इक्वल असतील, देन तुम्हाला फर्स्ट ऑप्शन देतील OC इज ग्रेटर दॅन OF is greater than OE, then OF is less than OE, OF equal to OE, and fourth असेल none of these. म्हणजे तिन्ही पैकी काहीच नाही. जर त्यांनी क्वेश्चन विचारला असेल तुम्हाला काय, तर क्वेश्चन काय विचारलं असेल, तर जर यामध्ये हा जो एबी जी कॉर्ड आहे
ती ए बी कॉर्ड सी डी कॉर्डशी इक्वल असेल तर हे डिस्टन्स काय असेल? मग हे मोठं असेल याच्यापेक्षा का हे लहान असेल याच्यापेक्षा? इक्वल असतील का? हे तिन्हीपैकी कुठलीच पॉसिबिलिटी असू शकणार नाही. तर याच्यात तुमचं काय आन्सर असू शकेल? तर याच्यातला आन्सर असू शकेल, थर्ड आन्सर असू शकेल OF इक्वल टू OE. याचा आन्सर का असं? तर त्याला एक स्टेटमेंट आहे आपल्याकडे. तर द कॉर्ड्स, इक्वल कॉर्ड्स, या कॉर्ड आहेत, कॉर्ड AB अँड कॉर्ड CD, या दोन कॉर्ड आहेत आणि इक्वल म्हटलेलं आहे. इक्वल कॉर्ड्स ऑलवेज इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. इक्वल कॉर्ड्स ऑलवेज इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे समान मापाच्या जे काय कॉर्ड्स आहेत त्या सर्कलच्या सेंटर पासून नेहमी इक्विडिस्टंट वर असतात. हे तुम्हाला त्याच्यातून माहित पाहिजे, लक्षात घ्या. आता याच फिगरमध्ये तुम्हाला सांगते, हे समजलं म्हणून हे त्याचा आन्सर असणार. आता पुढे जाऊया आपण थोडंसं. तर OE इज परपॅन्डिक्युलर ऑन AB, सो AE इक्वल टू EB, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इट बायसेक्ट्स टू द कॉर्ड. मग OF इज परपॅन्डिक्युलर ऑन CD, देन CF इक्वल टू FD, हेही तुम्हाला माहित आहे, लक्षात आलं का? आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे तुम्हाला ते सांगता आलं की बाबा OF इक्वल टू. आता कधी कधी असं विचारतील, क्वेश्चन विचारताना उलटा विचारतील, फिगर अशीच देतील आणि म्हणतील OF इक्वल टू OE, OF इक्वल टू OE, देन तुम्हाला ऑप्शन विचारतील कॉर्ड कशा आहेत, मीन्स AB इज ग्रेटर दॅन CD, AB इक्वल टू CD, AB इज लेस दॅन CD, अँड फोर्थ नन. बघा बरं, त्यांनी प्रश्न विचारलाय. आता उलटा क्वेश्चन मगाशी कसा विचारला, ते कॉर्ड इक्वल आहेत, त्यांनी काय म्हणलं, कॉर्ड इक्वल आहेत, लक्षात आलं का? कॉर्ड इक्वल आहेत, तर हा कॉर्ड इक्वल आहे, हे डिस्टन्स कसं असेल असा क्वेश्चन विचारला मगाशी. आता क्वेश्चन उलटा विचारलाय, इक्वल डिस्टन्स असतील, हे डिस्टन्स OF आणि OF अँड OE जर सेम असतील तर कॉर्ड कसे असतील, तर कॉर्ड्सला इक्वल असतात. मी मगाच्याच जर सेंटेन्स मी सांगितलं, इक्वल कॉर्ड इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, मगाचं सांगितलं. त्याच्या उलट, इफ टू कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर देन दोज कॉर्ड्स आर इक्वल, म्हणजे त्या कॉर्ड सुद्धा काय असल्या पाहिजे, इक्वल. म्हणजे हेही त्याचा पुढचा क्वेश्चन असं थोडं छोटे तुम्हाला थोडंसं फसवण्यासाठी असे क्वेश्चन्स विचारतात, आले का लक्षात? आणि मग इथं तुम्हाला जर का ते समजलं असेल तर आता पुढे काय म्हणतात, कधी कधी हेच क्वेश्चन असं विचारतात, इन फिगर इफ OF इक्वल टू 8 cm अँड OE इक्वल टू 8 cm, देन रिलेशन बिटवीन AB अँड CD. ते आत्ताचे दिलेले 4 ऑप्शन विचारते, तुम्ही काय सांगायचं, AB इक्वल टू CD. म्हणजे तुम्हाला इथं काय दिलं, 8 मग नंबर दिला, 8 काय दिला, नंबर दिला, आणि तुम्हाला काय विचारलं, तर ह्यातलं रिलेशन काय, तर यातलं रिलेशन काय असणार आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं मला, तर यातलं रिलेशन तुमचं काय असणार आहे, इक्वल कॉर्ड्स असणार आहेत, ओके नाही. आता यामध्येच तुम्हाला इथं एक फिगर दिले, या फिगरमध्ये असं 10 दिलेलं आहे, मीन्स इन फिगर असा क्वेश्चन विचारतील, OF इक्वल टू 8, OD इक्वल टू 10 असे विचारते. देन कॉर्ड AB इज फर्स्ट ऑप्शन असेल 6, सेकंड ऑप्शन असेल 20, थर्ड ऑप्शन असेल 12, अँड फोर्थ ऑप्शन असेल 3. काय आन्सर असेल? तुम्हाला देताना काय दिले पहा, इकडचे इन्फॉर्मेशन दिले, ही 8 दिले, हे 10 दिले, आणि AB फाइंड करा म्हटले. असं कसं असतं का असते सांगा बघू बरं? असते, काय नाही प्रॉब्लेम, असते. तर त्याचा अर्थ काय, तुम्ही जर CD ची व्हॅल्यू जर काढला ना, तर ऑटोमॅटिकली कुणाची व्हॅल्यू मिळणार आहे, AB ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता CD इक्वल टू AB, आता हे मागापासून तेच बघतोय,
मगापासून आपला विषय हा तोच चालू आहे, लक्षात घ्या. मग आता मी काय करणार आहे माहिती का, त्यासाठी या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरला की एफडी मिळेल. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला एफडी जेवढा असतो तेवढाच सीएफ असतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन द कॉर्ड बायसेक्ट इट मीन्स एफडी जेवढा असेल तेवढंच सीएफ असणार आहे. आणि मग मी याच्यात पायथागोरस वापरता, हा हायपोटेनस मीन्स 10 स्क्वेअर, हा 8 स्क्वेअर प्लस तुम्हाला एफडी स्क्वेअर माहित नाही, इकडे ट्रान्सफर करू, 100 मायनस 64 इक्वल टू एफडी स्क्वेअर, therefore 36 इक्वल टू एफडी स्क्वेअर, therefore एफडी इक्वल टू 6. आन्सर आलं बघा, एफडी इक्वल टू तुम्हाला काय मिळालं, 6 मिळालं. आणि मग एफडी जर 6 असेल, तुम्ही लगेच उत्तर म्हणणार एफडी 6 नाही, हे आन्सर नाही, रॉंग. हे 6 असेल तर हे सुद्धा 6 असणार. 6 6 किती झाले, 12. मग हे 12 असेल तर हे सुद्धा 12, म्हणजे तुमचा आन्सर सी असणार. समजलं का? पहा, म्हणजे शांत डोक्याने आन्सर्स काढायचे, गडबड करायची नाही. लक्षात आलं का? पहा, आता इथं हे समजल्यानंतर आता मी थोडस पुढे जातोय. त्या फिगरवरून तुमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. आणि मग आता पुढे पहा, ही फिगर आहे, या फिगरमध्ये मग अशी टँजंट होती. पहा, मग अशी टँजंट होती की नाही, त्या टँजंटच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती आणखी द्यायची तुम्हाला. मग अशी अशी टँजंट होती, टँजंट होती मग अशी. आता टँजंट आहे, इथं हा जो असतो त्याला आपण काय म्हणलो, रेडियस म्हटलं. आणि तुम्हाला असं विचारलं, फाइंड द, हा समजा हे तुम्हाला 5 दिले, हा तुम्हाला 13 दिलाय, आणि मग इथं हा 90 डिग्री असणार आहे, आणि म्हणणार पी हा पॉइंट दिला असेल. फ्रॉम फिगर फाइंड डिस्टन्स, हा झाला ओ, हा झाला सी, फाइंड डिस्टन्स सीपी. म्हणजे रेडियस 5 दिले, तो ओ पासून पी पर्यंत डिस्टन्स ओपी तुम्हाला 13 दिलाय, तर तुम्हाला सीपी फाइंड करायचं आहे. इथं सुद्धा पायथागोरसच यूज करावा लागेल, कारण 90 डिग्री. लक्षात घ्या, पायथागोरस इज ऍप्लिकेबल ओनली अँड ओनली इन अ राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर इथं कसं होणार, मग हा 13 स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस सीपी स्क्वेअर. 169 minus 25 equal to CP square. CP square equal to 144. Therefore CP equal to 12. 12 समजलं का? म्हणजे तुम्हाला त्या टँजंटवर असणारा जो पॉइंट आहे, तो पॉइंट जर काढायला सांगितलं, पॉइंट पासून ते सी पासून पी पर्यंत डिस्टन्स जर फाइंड करा म्हटलं, तर तुम्ही काय करायचं, पायथागोरस वापरायचा. असा एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढे थोडंसं जाऊया. आता 1 सर्कलच्या बाबतीत आपण पाहिलं, आता 2 सर्कलच्या बाबतीत. आता बघा ना, हे 2 सर्कल आहेत, ही 2 सर्कल आहेत आणि ही 2 सर्कल आहेत. समजलं का? अशी तुम्हाला सर्कल्स मी काढून दाखवलेले आहेत. आता या सर्कलला, ह्या 2 सर्कल, हे 2 सर्कल दोघांना एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये टच झालेले आहे. टचेस टू इच अदर, इट इज पी क्यू पी क्यू पी क्यू. आता ही 2 सर्कल, बोथ सर्कल्स टचेस टू इच अदर ऍट अ 1 पॉइंट. आणि ही 2 सर्कल जी आहेत, ही सुद्धा एकमेकांना 1 पॉइंट मध्येच टचेस झालेले आहेत. आणि ही 2 सर्कल जी आहेत, ती एकमेकांना 2 पॉइंट मध्ये टचेस झालेले आहेत. पण तिघांमध्ये फरक आहे. in this figure both circles are touches internally. आतून टच झाले, इंटरनली टचेस आतून टच झालेत. लक्षात घ्या,
समजलं का पहा. आणि या क्वेश्चन या फिगरमध्ये ती दोन सर्कल्स आहेत ते एक्सटर्नली बाहेरच्या बाहेर टच झालेले आहेत आणि याच्यामध्ये हे दोघे एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत म्हणजे इंटरनली टचेस. इंटरनली हे इथं एक्सटर्नली आणि इथं इंटरसेक्ट. आता इंटरनल टचेस 1 पॉइंट मध्ये 1 पॉइंट, इथे एक्सटर्नल टचेस 1 पॉइंट आणि इंटरसेक्ट 2 पॉइंट्स. समजलं का? म्हणजे तिथं 1 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट टच होताना एकाच पॉइंट मध्ये टच होतात आणि इंटरसेक्ट होताना 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. लक्षात घ्या. आणि मग आता मी असं म्हणेन बघा क्वेश्चन याच्यावर काय अरायजेस होतात. सर्कल हॅव्हिंग रेडियस 10 and 6 cm, 10 cm and 6 cm, they touches internally, then distance between their centers. असा क्वेश्चन विचारते. तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काय. महत्वाचा इथं पॉइंट काय आहे, त्यांच्या दिलेल्या रेडियस आहेत. रेडियस आहे 10 cm and 6 cm. 10 cm रेडियस याची असेल आणि 6 cm हे असेल. तर याच्या सेंटर मधलं डिस्टन्स फाइंड करा. इंटरनली टचेस हा सम. इंटरनली म्हटलं की ही फिगर तुमच्या डोळ्याकडे असली पाहिजे. इंटरनली म्हटलं की ती फिगर तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. ओके. मग इंटरनल टचेस म्हणले लक्षात ठेवा डिस्टन्स पी क्यू इक्वल टू 2 रेडियसची सबट्रॅक्शन करायचं. अतिशय सोपं बघा. 10 minus 6 इक्वल टू 4 cm. फिनिश. मग काही देऊ दे तुम्हाला रेडियस, काहीही देऊ दे. रेडियस काही दिलंय की 2 रेडियसची सबट्रॅक्शन केली की तुम्हाला काय मिळते तर डिस्टन्स बिटवीन पी क्यू मिळते. आणि जर एक्सटर्नल टचेस म्हणतील आता हे समजलं तुम्हाला. इथं काही देऊ दे, इथं 2 डिस्टन्स दिली त्याची काय करायचं सबट्रॅक्शन करायची. आणि जेव्हा एक्सटर्नली म्हणतील आणि ह्याच जर रेडियस तुम्हाला दिल्या तर ह्यातलं डिस्टन्स करताना डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स म्हटलं की यांची ऍडिशन करायची. लक्षात घ्या. 60 काय झालं लक्षात आलं का. तर या दोघातलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काढायचं असेल, या दोघातलं पीक्यू मध्ये डिस्टन्स काढायचं असेल तर यावेळेला सबट्रॅक्शन करायची, यावेळेला ऍडिशन करायची. समजते का पहा. आणि इथे याच्यावर काही क्वेश्चन विचारतील तर व्हेन 2 circles intersect to each other, then when 2 circles intersect to each other, then they are intersect in how many points? किती पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करतात तर 1 पॉइंट, 2 पॉइंट, 1 पॉइंट ए ऑप्शन, 2 पॉइंट, 2 सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन बोथ ए अँड बी आणि फोर्थ ऑप्शन नन ए अँड बी. तर फर्स्ट तुमचं आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन इन 2 पॉइंट्स. समजलं का पहा. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. हे झालं सर्कलच्या बेसिक इन्फॉर्मेशनच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं. आलं का लक्षात. तर ही बेसिक इन्फॉर्मेशनवर अशी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील आणि तुम्ही त्याची आन्सर्स शांत डोक्याने द्यायची आहे. आता पुढे समजा हे सर्कल आहे. It is one circle and it is one tangent. It is one tangent and it is another tangent. दोन tangent आहेत. O is the center. तर मला सांगा हा जो P पॉइंट आहे आणि मगाशी जे काय आपण बघितलं दुसरे आपण जर सर्कल जर ड्रॉ केलं आणि त्याच्यात दुसरे टेंजंट आपण जर ड्रॉ केली, ही एक टेंजंट आहे, अशी टेंजंट आपण जर ड्रॉ केली तर लक्षात ठेवा यात तुम्हाला क्वेश्चन याच्यावर काय अपेक्षित आहे. टेंजंट ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम
आउटसाइड पॉइंट. टेंजंट ड्रॉन टू द सर्कल, या सर्कलला आउटसाइड, ह्या सर्कल पेक्षा बाहेरचा पॉइंट आहे ना हा. पी पॉइंट कुठे आहे, बाहेर कुठे ते. आणि या पॉइंट पासून किती टेंजंट्स काढता येतात, 1 2, बोथ 1 and 2, नन ऑफ दिस. मग द टेंजंट, हाऊ मेनी टेंजंट्स ड्रॉन, 2 टेंजंट्स. लक्षात घ्या, बाह्य बिंदूतून कुठून काढा, इथून काढायचं असेल तर 2 टेंजंट, इथून काढायचं असेल तर 2 टेंजंट. म्हणजे बाह्य बिंदूतून तुम्हाला किती टेंजंट काढता येतात, तर वी कॅन ड्रॉ 2 टेंजंट्स फ्रॉम द आउटसाइड पॉइंट. पॉइंट त्या सर्कलच्या आउटसाइड पॉइंट मधून किती टेंजंट काढता येतात, 2 टेंजंट्स काढता येतात. आणि एक दुसरी गोष्ट की त्या टेंजंट्स नेहमी इक्वल असतात. अँड त्यात महत्वाचे अनेक क्वेश्चन विचारले. देअरफोर अशी फिगर देतील आणि सांगतील इथं जर का एन असं म्हटलं असेल तर तुम्हाला 4 ऑप्शन देतील. MP इक्वल टू NP, MP इज ग्रेटर दॅन NP, MP इज लेस दॅन NP, अँड नन ऑफ दिस. काय विचारतात आपल्याला माहित पाहिजे बा की टेंजंट्स ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम द आउटसाइड पॉइंट ऑलवेज इक्वल. ह्या 2 इक्वल असतात, ह्या 2 इक्वल असतात, हे एक लक्षात ठेवा. आणि इथे क्वेश्चन आहे तर टेंजंट ओनली वन टेंजंट can be drawn to the circle on the point on the circle. सर्कल वरील पॉइंट वरून एकच टेंजंट काढतात. इथल्या पॉइंट वरून काढायचं एकच काढणार, इथल्या पॉइंट वरून काढायचं एकच काढणार, इथल्या पॉइंट वरून काढायचं, असं म्हणजे एकच तुम्हाला टेंजंट काढता येते. एवढा पॉइंट जर तुमच्या लक्षात आला असेल तर चांगला स्टडी करा. आणि राहिलेला जो पार्ट आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन. आणि आता तुम्ही काय करा, तर हे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या पर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, ठीक आहे.